नमस्कार मित्रांनो, आपल्याला बऱ्याचशा वेळा आपल्या ऑनलाईन राशन नंबरची गरज पडते, परंतु हा नंबर नेमका काढायचा कुठून किंवा कुठून घ्यायचा याबद्दल बऱ्याच जणांना अडचणी आहेत। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांमध्ये आपला आरसी नंबर जो का आपला राशन नंबर असणारा ऑनलाईनचा तो कसा शोधायचा किंवा कसा काढायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे। आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपण आपला आरसी नंबर शोधू शकता, फाइंड करू शकता। तो कसा शोधायचा किंवा कसा फाइंड करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना आपल्या रेशन नंबर शोधण्यासाठी अडचण येत आहे किंवा रेशन नंबर शोधणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे। चला तर बघूया, डायरेक्ट मोबाईलच्या माध्यमातून मी तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून दाखवतो की आपला आरसी नंबर कसा शोधायचा किंवा कसा फाइंड करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात। आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोर मध्ये जा। प्ले स्टोर वर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेरा राशन म्हणून सर्च करा। हे जे ॲप्लिकेशन दिसतं हे ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा। मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी असं दाखवतंय। या ॲप्लिकेशनला ओपन करा। ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। ह्या इंटरफेसला साइट करा, मेरा रेशनवर क्लिक करा। त्यानंतर आपल्या समोर हा इंटरफेस दिसेल। ह्या इंटरफेसमध्ये आपल्याला या ठिकाणी आपला आरसी नंबर पाहायचा। या ठिकाणी बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत, लाभार्थी पात्रता देण, पण आपल्याला फक्त सध्या मी तुम्हाला आरसी नंबर कसा शोधायचा याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये देतोय। त्यामुळे आधार सीडिंग हे जे ऑप्शन दिसतंय आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी जर आपल्याला लँग्वेज निवडायला ऑप्शन येतात, आपल्याला हवे असेल तर आपण मराठी निवडू शकता, हिंदी, इंग्लिश जी लँग्वेज आपल्याला हवी ती आपण निवडून घेऊ शकता। मग या ठिकाणी रेशन कार्ड क्रमांकानुसार सुद्धा शोधू शकता किंवा आपण आपले आधार नंबर शोधू शकता। आता आधार नंबरने शोधण्यासाठी आपल्याकडे रेशन नंबर असला तर आपल्याला शोधायची गरजच नाही, परंतु आपल्याला आधार नंबरने शोधायचं आहे। आपला आधार नंबर तर आपल्याकडे असणार आहे, आधार नंबरच्या सहाय्याने आपण आपला रेशन नंबर शोधणार आहे। म्हणून आधार नंबरवर क्लिक करा। आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करा। आधार नंबर एंटर केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा। आपल्या समोर आपल्या रेशनची संपूर्ण डिटेल येईल। आपला रेशन कार्ड क्रमांक येईल, रास्ता भाव दुकान कोणचं आहे, सध्याची स्थिती काय आहे, या रेशन कार्डामध्ये कोण कोण मेंबर ॲड आहेत, या सर्व घटकांची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। त्यामुळे अशा सहज आणि सोप्या पद्धतीने आपण आपला रेशन कार्ड नंबर शोधू शकतात। आता या रेशन कार्ड नंबरच्या सहाय्याने आपण याचे प्रिंटही काढून घेऊ शकतो, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो। आपल्याला ज्या ठिकाणी काय आता समज सध्या लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या रेशन कार्डचे डिटेल मागतात किंवा रेशन कार्ड नंबर मागतात किंवा त्याची प्रिंट मागतात, तर त्यासाठी सुद्धा ती प्रिंट आपण वापरू शकताय। ऑनलाईनची प्रिंट सुद्धा त्या ठिकाणी आता चालणार आहे, कारण नवीन जे काय बदल झालेत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्या बदलामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आरसी नंबर अपलोड करू शकता किंवा ऑनलाईनचं रेशन सुद्धा तुम्ही देऊ शकता। आता या सगळ्या प्रोसेसमध्ये एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीत मी आपल्याला प्रोसेस समजून सांगितलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे आपल्याला व्हिडिओ वारंवार मिळत राहतील आणि अशा सहज आणि सोप्या भाषेत आपल्याला प्रत्येक गोष्टीचं समाधान आणि ज्यावरील आपल्या काही समस्या असतील त्यावरील समाधान आपल्याला मिळत जाईल। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।